कुख्यात गुंड निलेश घाईवळ बनावट पासपोर्टवर लंडनला पळाला। नगरमधील माजी मंत्र्यांच्या नावाचा वापर करून बनावट पासपोर्ट बनवला। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आणि हेक्टरी 50,000ची मदत करा। पूरग्रस्तांना मदत देण्यासंदर्भात विशेष अधिवेशन बोलवा। उद्धव ठाकरेंची सरकारकडे मागणी। तामिळनाडूच्या करूरमध्ये अभिनेता विजय थलपतीच्या रॅलीत चेंगराचेंगरीत 31 जणांचा मृत्यू। मृतांचा आकडा वाढण्याची भीती। मराठवाड्यात पुन्हा पावसाचा थैमान। धाराशिव, हिंगोली, लातूर, नांदेडमध्ये जोरदार पाऊस। पूरग्रस्तांच्या अडचणी आणखीन वाढल्या। विदर्भातही पावसाचा तडाखा। चंद्रपुरात पावसाचं पाणी साचल्यानं नागरिकांची तारांबळ। यवतमाळ, वाशिमलाही पावसाने झोडपलं। पूरग्रस्तांना वेळेवर मदत मिळत नसल्यानं कृषी मंत्र्यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना झापलं। टेबलवर बसून काम करू नका म्हणत कृषी मंत्री भरणे यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या सूचना। सदाभाऊ खोतांना शेतकऱ्यांचा तीव्र विरोध। पाहणी न करताच माघारी फिरण्याची वेळ। म्हाडाच्या उंदर गावात खोतांविरोधात शेतकऱ्यांचा रोष। दीपक बोराडेशी मुख्यमंत्र्यांची फोनवरनं चर्चा। धनगर समाजाला एसटी आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बोराडेंचं उपोषण सोडण्याची मुख्यमंत्र्यांची विनंती। लक्ष्मण हाकेच्या कारवर अज्ञातांकडून हल्ला। अहिल्यानगरमध्ये अज्ञात तरुणांनी लाठ्याकाठ्यांनी हल्ला करत हाकेंची कार फोडली। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी सोहळा। 9,000हून अधिक स्वयंसेवकांचं पथसंचलन। मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही सोहळ्यात उपस्थित आहे। वाशिममधनं मुसळधार पावसामुळे कारंजा तालुक्यातील अडाण प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। या प्रकल्पातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी प्रकल्पाचे 5ही गेट 30 सेंटीमीटरनं खुले केले गेले। या गेटमधनं 6,324 क्युसेकनं अडाण नदीमध्ये पाण्याचा विसर्ग होतोय। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। सोलापूर जिल्ह्यातील सीनंदी पात्राच्या पुरामुळे शेकडो एकरच्या पिकांना फटका बसला। उत्तर सोलापूर तालुक्यातील अनेक गावं पाण्याखाली गेली तर जनावरांना चारा मिळत नसल्यानं शेतकऱ्यांना चाऱ्यासाठी वणवण करावी लागते। उत्तर सोलापूर तालुक्यातल्या अनेक गावांना पुराचा फटका बसला। पुरामुळे उत्तर सोलापुरातील शिवनी आणि तिरे या गावांच्या सीमावर्ती भागातील आजी आजोबांचा संसार उघड्यावर पडलाय। 30 वर्षांपासूनचा संसार एका पुरानं विस्कळीत केलाय। अक्कलकोट बोरी मार्गावरती पुलावरनं पाणी वाहत असताना एक ट्रक पाण्यात अडकला। यावेळी स्थानिकांच्या मदतीनं ट्रॅक्टरच्या साहाय्यानं ट्रक सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश मिळालं। सोलापूर जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा ग्रामीण भागाला फटका बसलाय। मोहोळ तालुक्यातील ग्रामीण भागातील नदी नाले ओव्हरफ्लो झालेत। शेतकऱ्यांच्या शेतातही पाणी शिरून ग्रामस्थांचं मोठं नुकसान झालंय। माढा तालुक्यातील उंदरगाव भागात महापूर ओसरल्यानंतर पुन्हा एकदा पाऊस सुरू झाला। महापुरात स्थलांतरित झालेल्या लोकांना सुरक्षितपणे उंदरगाव इथल्या शाळेमध्ये ठेवण्यात आलंय। गेल्या 4 दिवसांपासून आणि पुढचे काही दिवस नागरिकांना कदाचित इथेच राहावं लागेल। सोलापूर जिल्ह्याला सीनंदीच्या पुरानं वेढा घातलाय। पुराच्या पाण्यातनं अनेकांच्या घरात साप दिसून येतात। दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळ गावामध्ये साळींदर आढळून आलं तर शुक्रवारी सर्पदंशानं सोलापूरमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला। त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला जातोय। नांदेड जिल्ह्यात पहाटेपासून अति मुसळधार पाऊस पडतोय। सर्वाधिक पाऊस हा लोहा तालुक्यात झाला। लोहा तालुक्यात 121 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। त्यामुळे नदी नाले ओढ्यांना पूर आलाय। वाहणाऱ्या पाण्याचा वेग अधिक असल्यानं नदी नाले आणि ओढ्यालगतची पिकं आणि शेतातली माती वाहून गेली। त्यामुळे शेतकरी हतबल झालाय। नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्याला अतिवृष्टीचा तडाखा बसला। देगाव कुराडा गावाला पुराच्या पाण्यानं विळखा घातलाय। शेतातनं दूध घराकडे आणत असताना गावकरी दोरीच्या मदतीनं दुधाची वाहतूक करतात। नांदेड शहरात पहाटे अति मुसळधार पाऊस पडला। त्यामुळे शहरात अनेक सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। या भागात बरेचसे नागरिक अडकून पडले आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी महापालिकेच्या अग्निशमन दलानं बचाव करायला सुरुवात केली। धाराशिव जिल्ह्यातल्या कळंब तालुक्याला पावसानं झोडपून काढलं। पावसाच्या शेळका धानोरा आणि मंगरूळ इथल्या शेत शिवारात पाणी साचलंय। त्यामुळे पिकं खराब होतात।
धाराशिवच्या कळंब तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे धानोरा मंगरूळ तसंच खामसवाडी शिवारात पाणी साचलं। यामुळे सिमेंटचा रोड खचायला सुरुवात झाली आहे। धाराशिव जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तेरणा धरण पुन्हा ओव्हरफ्लो झालंय। त्यामुळे धरणाच्या सगळ्या दरवाजांमधनं पाण्याचा विसर्ग सुरू झालाय। विसर्ग वाढवल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला जातोय। हिंगोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे कयाधू नदीला पूर आलाय। या पुरामुळे शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे। कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव पूल या गावच्या वस्तीत पुराचं पाणी शिरलंय। पावसामुळे हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवरनं वाहत असलेल्या पैनगंगा नदीला पूर आलाय। पुराचं पाणी कळमनुरी ते पुसद या महामार्गाच्या पुलावरनं वाहत आहे। त्यामुळे सकाळपासूनच महामार्गावरची वाहतूक बंद आहे। चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसतोय। जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या 116% जास्त पाऊस झालाय। पावसामुळे शहरातले रस्ते जलमय झालेत। त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाताना कसरत करावी लागते। तर आता उरली सुरली पिकं सुद्धा पावसामुळे संकटात सापडली आहेत। बीड शहरातील धांडेनगर भागात रस्त्यावरनं गुडघ्या इतकं पाणी वाहत आहे। त्यामुळे या परिसरात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। नागरिकांना घराबाहेर पडणं सुद्धा अवघड बनलं आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय। विद्यार्थ्यांना याचा जबरदस्त फटका बसला। शहरातल्या अनेक सखल भागात पाणीच पाणी झालंय। सांगली शहरात पावसामुळे दैना उडाली आहे। अनेक ठिकाणी घरांमध्ये या पावसाचं पाणी साचलंय। नागरिकांच्या घरांमध्ये सुद्धा असलेल्या साहित्याचं मोठं नुकसान झालंय। यवतमाळच्या उमरखेड तालुक्याला पावसानं झोडपलं। पावसामुळे सुकळी गावातील शेतात पाणी साचलं असून शेतीला नदीचं रूप आलंय। यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालंय आणि शेतकऱ्यांची अवस्था दयनीय बनली आहे। यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय। पावसामुळे विडूल इथल्या नागरिकांच्या घराघरात पाणी शिरलंय तर अनेक रस्ते जलमय झालेत। बीडच्या वडवणी तालुक्यातील देवडी येथील सिंदफणा नदीला पूर आल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला। देवडी गावालाही पुराचा मोठा धोका निर्माण झालाय। मुसळधार पावसामुळे बीडच्या ग्रामीण पोलीस स्थानकाच्या मुख्य इमारतीत पाणी शिरून महत्त्वाच्या कागदांसह इतर साहित्य भिजलंय। नाल्याचं पाणी पोलीस स्थानकात शिरल्यानं मोठं नुकसान झालंय। यावेळी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी पोलीस स्थानकाची पाहणी केली। छत्रपती संभाजीनगरात मोसंबी उत्पादक शेतकरी आक्रमक झालेत। धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती शेतकऱ्यांनी मोसंबी फेकली। मोसंबीला नुकसान भरपाई मिळत नसल्यानं शेतकरी आक्रमक झालेत। यवतमाळच्या इसापूर धरणाचे 13 दरवाजे उघडल्यानं पुसद हिंगोली राज्य महामार्ग वाहतुकीसाठी बंद आहे। धरणाचे 13 दरवाजे उघडून पैनगंगा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग सुरू झालाय। परभणी जिल्ह्यामध्ये सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। चुडावा महसुली मंडळात पुन्हा अतिवृष्टी झाल्यानं शेत शिवारात पाणी साचलंय। लातूर जिल्ह्यातली पूरस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनतेय। अनंतपाळ तालुक्यामध्ये एका 60 वर्षीय व्यक्तीला रात्रभर शेतात अडकून पडावं लागलं। पाऊस थांबण्याची वाट पाहत पाणी कमी होतंय की नाही याची वाट ते बघत होते, पण शिवारातच अडकून पडले। नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्तांशी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला। पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू असं आश्वासन अजित पवारांनी पूरग्रस्तांना दिलंय। धुळे शहराच्या दौऱ्यावरती असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे धुळे जिल्हा पोलिसांनी 2 लाखांचा सहायता धनादेश सुपूर्द केला। मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये धुळे पोलिसांनी 2 लाखांचं अर्थसहाय्य दिलंय। अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धाराशिवमधील इंडियन मेडिकल असोसिएशन मदतीला धावून आलंय। शेतकऱ्यांसाठी इंडियन मेडिकल असोसिएशननं पुढाकार घेतला। मुख्यमंत्री सहायता निधीला 1.5 लाख रुपयांची मदत केली। न्यूज 18 लोकमतनं सुद्धा पूरग्रस्तांना मदत करण्याचं आवाहन केलंय। पूरग्रस्तांना वेळेवर मदत मिळत नसल्यानं कृषी मंत्र्यांनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना चांगलंच झापलं। टेबलवरती बसून कामं करू नका म्हणत कृषी मंत्री भरणेंनी सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना सुनावलं। माढा तालुक्यात पाहणी करत अन्नधान्य आणि चारा देण्याच्या सूचना कृषी मंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यात। शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी हात जोडून विनंती करतो असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलेलं। या वक्तव्याला गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलंय। शेतकऱ्यांच्या प्रश्नांमध्ये राजकारण आणू नका अशी उद्धव ठाकरेंनाही हात जोडून विनंती या शब्दात गुलाबराव पाटलांनी टिप्पणी केली आहे। माढा तालुक्यातील वाकावमध्ये महापुरात अतोनात नुकसान झालंय।
माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे बंधू प्राध्यापक शिवाजी सावंत हे संपूर्ण महापुरात वाकावमध्ये ठाण मांडून होते। माजी मंत्री सदाभाऊ खोत यांना शेतकऱ्यांनी गरडा घातला। शेतकऱ्यांनी खोतांना जाब विचारत तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। 16 वर्षांनंतर माढा मतदारसंघात सदाभाऊ खोत आल्यानं शेतकरी संतप्त झाले। पूरस्थितीमुळे भास्कर जाधव यांनी सरकारवर टीका केली आहे। सरकारला सुबुद्धी यावी आणि सरकारनं शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा निर्णय घ्यावा। महाराष्ट्र पाण्याखाली असताना शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा सरकारचे डोळे बंद कसे, असा संतप्त सवाल त्यांनी विचारलाय। अहिल्यानगरात ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या गाडीवरती अज्ञातांनी हल्ला केला। अज्ञात तरुणांनी लाठ्याकाठ्यांनी हल्ला करत हाकेंची गाडी फोडली। हाकेंवरती झालेला हल्ला म्हणजे स्टंट असल्याचं वक्तव्य मनोज जरांगेंनी केलं होतं। यावर हाकेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। जरांगेंचं डोकं फिरलंय। सशस्त्र पोलिसांच्या बंदोबस्तात कुणी स्वतःवरती हल्ला करून घेतं का, असा सवाल त्यांनी विचारला। दिबा पाटील विमानतळाच्या नामकरणाबाबत राज्य आणि केंद्र सरकार सकारात्मक आहे। या संदर्भात श्रेय घेण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक दोघांमध्ये रस्सीखेच रंगली आहे। माजी खासदार कपिल पाटील आणि खासदार बाळामामा म्हात्रे यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतात। सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापालिकेत सर्व माजी नगरसेवकांची बैठक घेतली। माजी नगरसेवकांनी आपापल्या भागातील समस्या यावेळी मांडल्या। सर्वांच्या समस्या ऐकून अनेक प्रश्न महिन्याभरात सोडवले जातील असं आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी दिलं। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतील सोमेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतलं। मंदिराची पाहणी करत मंदिराच्या कामाबाबत त्यांनी काही सूचनाही दिल्या। चिपळूण तालुक्यातील तुरुंबव येथील शारदा देवीच्या नवरात्रोत्सवात आमदार भास्कर जाधव आपल्या परिवारासह जाखडी नृत्यात सहभागी झाले। यावेळी त्यांनी जाखडी नृत्याच्या तालावरती ठेका धरला। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं आज नागपूरमध्ये ऐतिहासिक पथसंचलन पार पडणार आहे आणि हे आरएसएसचं आजवरचं नागपूरमधलं सर्वात मोठं पथसंचलन असेल। 27 सप्टेंबर 1925 साली म्हणजे बरोबर 100 वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली होती आणि आज तारखेनुसार संघाचं शताब्दी वर्ष पूर्ण होत आहे। त्याच निमित्तानं या विशेष पथसंचलनाचं आयोजन करण्यात आलंय। 3 पथकं वेगवेगळ्या स्थानावरनं पथसंचलनामध्ये मार्गक्रमण करतील। उदय तिमांडी आपल्याला अधिक माहिती देतात। उदय, हा सोहळा कसा रंगतोय? नक्कीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आज तारखेनुसार जे आहे ते 100 वर्ष पूर्ण झालेल्या याच नागपूरमध्ये जे आहे ते संघाची स्थापना जी आहे ती 100 वर्षापूर्वी डॉक्टर हेडगेवार यांनी केली होती। आज खरं तर तारखेनुसार 100 वर्ष होत आहे आणि संघ तारीख न मानता विजयादशमीला जे आहे ते आपलं 100वे वर्ष साजरं करणार आहे। मात्र या निमित्तानं जे आहे ते आज संघाकडून जे आहे ते नागपुरातलं अभूतपूर्व पथसंचलन जे आहे ते संघाकडून काढण्यात आलेलं आहे। या आधी आपण पाहिलं होतं की संघाचं एकच पथसंचलन असायचं जे शहरातल्या वेगवेगळ्या मार्गाने जायचं। यंदा मात्र जे आहे ते संघाकडून 3 वेगवेगळ्या मार्गाने पथसंचलन जे आहे ते केलं जातं आणि शहराच्या मध्यवर्ती असलेल्या व्हेरायटी चौकामध्ये हे पथसंचलन जे आहे ते तिन्ही वेगवेगळ्या मार्गाने निघणारे एकत्रित येणार आहेत आणि ज्यावेळी हे तिन्ही पथसंचलन एकत्रित येतील त्यावेळी व्हेरायटी चौकातल्या गांधीजींच्या पुतळ्याखाली जे आहे ते सरसंघचालक मोहन भागवत या पथसंचलनाचं अवलोकन करणार आहेत। या अवलोकनाच्या कार्यक्रमासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे असतील, राज्याचे आदिवासी मंत्री उईके असतील आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे तिन्ही भाजपचे महत्वाचे नेते जे आहेत ते या अवलोकनासाठी इथं उपस्थित आहेत। सोबतच संघ परिवारातल्या ज्या इतर संस्था आहेत त्या संस्थांचे प्रमुख देखील इथं एकत्रित झालेले आहेत। खरं तर संघाचे हे अभूतपूर्व पथसंचलन आहे, त्यामुळे या संचलनाच्या स्वागतासाठी जे आहे ते नागपूरमध्ये कार्यकर्त्यांना गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। या व्हेरायटी चौकामध्ये जे आहे ते सर्वत्र जय श्रीराम आणि भारत माता की जयचे नारे जे आहेत ते कार्यकर्त्यांकडून दिलं जात आहे। पुढच्या काही मिनिटांमध्ये जे आहे ते हे तिन्ही पथसंचलन या व्हेरायटी चौकामध्ये एकत्रित येतील आणि त्यानंतर कार्यकर्त्यांकडून जे आहे ती जोरदार घोषणाबाजी केली जाणार आहे आणि संघाचं हे शताब्दी वर्ष कशा पद्धतीनं अभूतपूर्व बनवता येईल, कसं जंगी बनवता येईल या दृष्टीनं देखील जे आहे ते संघाचं नियोजन आहे आणि त्या नियोजनाचाच भाग म्हणून जे आहे ते हे पथसंचलन अगदी वेगळ्या पद्धतीनं संघानं इथं आयोजित केलेलं आहे। धन्यवाद उदय या सगळ्या माहितीबद्दल।